मकर संक्रांत हा सण हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र व शुभ सण मानला जातो। या दिवशी विशेषतः वाण, तिळगुळ, गोडधोड पदार्थ आणि उपहारांची देवाणघेवाण केली जाते। यामध्ये वाण म्हणून देण्यात येणाऱ्या वस्तूंना अत्यंत शुभ मानले जाते, कारण या वस्तू घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी व सुख शांती आणतात। चला, मकर संक्रांत वाणासाठी कोणत्या वस्तू अत्यंत शुभ असतात याची माहिती जाणून घेऊया। 1. तिळगुळ। तिळगुळ मकर संक्रांतीचे मुख्य आकर्षण आहे। तिळामध्ये उष्ण गुणधर्म असून गुळासह ते शरीराला पोषण देते, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून तिळगुळ वाणामध्ये देणे अत्यंत शुभ मानले जाते। हे शुभ्र वाण म्हणजेच आपल्या नातेसंबंधांमध्ये गोडवा आणणारे आणि कटुता दूर करणारे आहे। 2. साडी व ब्लाउज पीस। स्त्रियांना वाण देताना साडी व ब्लाउज पीस देण्याची प्रथा आहे। पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या साड्या देणे विशेषतः शुभ मानले जाते। हे शुभ्र वस्त्र लक्ष्मीचा वास दर्शवते आणि घरात समृद्धी व स्थैर्य आणते। 3. सौभाग्य वस्तू। मंगळसूत्र, बांगड्या, टिकली, कुंकू, हळद कुंकू अशा सौभाग्य वस्तू वाणामध्ये देणे शुभ मानले जाते। या वस्तू स्त्रियांमध्ये सकारात्मकता व त्यांच्या जीवनात सौभाग्य वाढवण्याचे प्रतीक मानल्या जातात। 4. कुंभ घा। मातीचा कुंभ किंवा धातूचा घा देणे शुभ मानले जाते। हे घरातील पाण्याची शुद्धता, सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त मानले जाते। 5. नारळ। नारळ ही पवित्रता व संपत्तीचे प्रतीक मानले जाते। मकर संक्रांतीच्या वाणामध्ये नारळाचा समावेश केल्याने घरात धनलाभ, सुख, समृद्धी व आरोग्य येते। 6. धातूच्या वस्तू। चांदीच्या वाट्या, तांब्याचे भांडे किंवा पितळेच्या वस्तू देणे अत्यंत शुभ मानले जाते। या वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवण्याची ताकद असते। याशिवाय हे वाण संबंध मजबूत करण्यास मदत करते। 7. फळे व सुगंधी वस्तू। फळे, उटणे, साबण, अत्तर किंवा सुगंधी द्रव्ये वाण म्हणून देणेही चांगले मानले जाते। हे शुभ्र वाण आपले जीवन सुवासिक व शांत बनवते। 8. गव्हाचे वाण। गहू वाणामध्ये देणे समृद्धीचे प्रतीक आहे। गहू हा संपत्तीचा व अन्नधान्याचा स्रोत आहे, जो घरातील धनलाभ वाढवतो। 9. पुस्तके व धार्मिक वस्त्र। कोणत्याही प्रकारचे पवित्र ग्रंथ किंवा भगव्या कपड्यांचे वाण देणे धार्मिक दृष्ट्या शुभ मानले जाते। यामुळे घरात चांगले विचार व सकारात्मकता येते। 10. फुलांच्या माळा व झाडं। फुलांची माळ किंवा तुळशीचे झाड वाणामध्ये देणे पवित्र मानले जाते। तुळशीचे झाड घरात शांतता व आरोग्य टिकवते, तर फुलांची माळ घरात शुभता वाढवते। वाण कसे द्यावे? वाण नेहमी सुवासिक, स्वच्छ आणि सुशोभित पिशवीत घेऊन द्यावे। वाणामध्ये हळद कुंकू, तिळगुळ व गोड पदार्थांचा समावेश करावा। वाण देताना समाधान व आदराने देणे गरजेचे आहे। वाण देण्याचे महत्त्व। मकर संक्रांतीला वाण देण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे प्रेम, आनंद व एकतेचा संदेश पसरवणे। शुभ वस्तूंचा समावेश केल्याने आपण देवाकडे आपले आभार व्यक्त करतो आणि सणाच्या निमित्ताने नाते अधिक घट्ट होतात। तुमचं वाण सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी देणारं असो। शुभ संक्रांत। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।